हाय, हॅलो. खरं आहे बरं का, जोपर्यंत बाईचा हात फिरत नाही ना घरावरून, तोपर्यंत घर काय स्वच्छ वाटत नाही. 2 दिवस बरं नव्हतं, तर मी फक्त स्वयंपाक करून झोप काढत होते. पण आज सगळी घरातली कामं आवरून घेतली, तर इतकं बरं वाटत होतं. घर इतकं स्वच्छ वाटत होतं. बरं, त्यात माझ्या अंगातली मस्ती इतकी आहे ना, की मला आजच तो सोफा सगळा जो आहे, तो एका बाजूने दुसऱ्या बाजूला करायचा होता. कारण मला आवडतं, दर महिन्यातून एकदा मी असे चेंज करत असते घरात. आणि खिडकीकडेला सोफा ठेवलेला, कारण आई बाबा पण येणार होते. मग पुढे स्पेस मोठी होईल या अर्थाने मी ठेवला होता तिथे सोफा. सो म्हटलं आता आज सगळं काम आपण करतोच आहे, तर हे पण करून टाकूयात. बरं, घरात कोणी नाहीये, पण तरी बघताय ना तुम्ही मला किती मस्ती होती अंगात. ते पण जाऊ दे, म्हटलं करून टाकूयात आता. असंही कोण नाहीये तर पटकन होऊन पण जाते. उलट हे दोघं असलेत की माझ्यावरती जास्त किरकिर किरकिर करतात. त्याच्यापेक्षा गप्पा आपला आपला करून टाकलेलं बरं असतं. सो पटपट सोफा हलवायचा प्रयत्न करत होते, पण ते काय माझ्याच्याने हालत नव्हतं. आम्ही झाल्यानंतर ना मला ओरडला, हा तू करायचा काय प्रॉब्लेम नाहीये. केल्यानंतर ना मला नंतर निस्तरावं लागतं. हे दुखायला लागलं, ते दुखायला लागलं, असं झालं, तसं झालं, असं करून मला बडबडत होता. जाऊ दे, पण फायनली सोफा मी केला, व्यवस्थित ठेवला, केर फरशी करून घेतली. सकाळी ऑलरेडी एकदा केली होती, परत संध्याकाळी केली. त्यानंतर ना स्वयंपाकाच्या तयारीला लागले. बरं, डोश्याचं पीठ आणलंय कधी 2 दिवसापूर्वी, ते करणार आज, असं आहे. ते आंबट एवढं झालेलं, पण ठीक आहे. जपच्या घरी मकर संक्रांतीचा हळदी कुंकू होतं, सो त्याचे थोडेसे फोटो. थँक्यू सो मच.